शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांचा गट नेता म्हणून प्रभाग 14 मधून बिनविरोध नगरसेवक झालेले प्रकाश भागानगरे यांची नियुक्ती झाली आहे, तर भाजपने त्यांच्या गट नेतापदी प्रभाग 1 मधून निवडून आलेल्या शारदा ढवण यांची नियुक्ती केली आहे। मात्र दोन्ही पक्षांकडून उपगट नेता नेमला गेला नाही। अंगारीतील वडारवाडी भागात भांडण सोडवण्याचा राग मनात धरून एका बांधकाम ठेकेदारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। सूरज दत्तात्रय तागडकर असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे। त्यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिल दत्तू डुकरे, महादेव उत्तम डुकरे, मचिंद्र माया म्हस्के, सागर उत्तम डुकरे, धनराज शिवाजी डुकरे, अविनाश शिवाजी म्हस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। चास शिवारात आडसूळ कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे। प्रशांत दत्तात्रय जाधव असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे। किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी प्रशांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे। साहिल शेवाळे व त्यांच्या सोबतच्या अनोळखी 2 मित्रांवर हा गुन्हा दाखल झाला आहे। जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून अधिक नवीन उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे। उद्योगांना आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते, भूखंड, बँक कर्ज व इतर मूलभूत सुविधा तत्परतेने उपलब्ध करून द्यावेत। यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। या उद्देशाने उद्योग स्नेही वातावरण निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले। शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात असलेल्या एका वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। प्रतीक ईश्वर तवडे असे विद्यार्थीचे नाव आहे। तो बालिकाश्रम रस्ता परिसरातील एका वसतिगृहामध्ये राहत होता। तो राहत असलेल्या इमारतीवरून खाली बुधवारी सकाळी सुमारे 7:30 वाजेच्या सुमारास पडला। घटनेनंतर 108 रुग्णवाहिकेतून त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।